वार्तांकन रोखठोक बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वगुरू बनण्याच्या नादात भारतानं जागतिक पातळीवर एकही मित्र ठेवलेला नाहीये। ऑपरेशन सिंदूरच्या 4 दिवसांच्या युद्धावेळी एकही देश भारताच्या पाठीशी उभा राहिला नाही। आता येत्या 2 ते 3 महिन्यात पुन्हा युद्ध होण्याची शक्यता आहे आणि हे युद्ध पाकिस्तान सोबत होईल। मात्र चिंतेची बाब म्हणजे मोदींच्या धोरणामुळे अमेरिका, रशिया, चीन आणि इंग्लंड हे सर्व देश आज पाकिस्तानाला शस्त्र पुरवठा करत आहेत। त्यामुळे एकाच वेळी आपण 4 जणांशी लढणार आहोत हे लक्षात ठेवा, असा गंभीर इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे। रविवारी रात्री उल्हासनगर इथं वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली। यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाचं वाभाडे काढताना आंबेडकर म्हणाले, आज मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भांडत आहेत म्हणून ट्रम्प पाकिस्तानला सहारा देतोय। पुतीन भारतात येऊन गेले, पण त्याआधीच त्यांनी पाकिस्तानला शस्त्र देण्याचं कबूल केलंय। इंग्लंड पाकिस्तानला हत्यार देतोय तर चीन आधीच शस्त्र घेऊन बसलाय। हे देश भारताच्या किंवा भारतीय जनतेच्या विरोधात नाहीत, तर मोदींच्या अहंकाराविरोधात आहेत। मोदींना धडा शिकवताना भारतीय जनतेला त्याची झळ सोसावी लागते। देशातील सनातन्यांना उद्देशून आंबेडकर म्हणाले, तुम्ही इथला मुसलमान माजलाय असं सांगता, कदाचित माजलाही असेल, मी नाही म्हणत नाही, पण जग आता पाकिस्तानमधील मुसलमानांना माजवतंय त्याचं काय? आपण नेहमी म्हणतो शेजाऱ्यांच्या माध्यमातून काटा काढता आला पाहिजे। जगातील सगळे देश एकत्र येऊन पाकिस्तान मार्फत भारताचा काटा काढतायत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।